सध्या अशी परिस्थिती झाली आहे की टीव्ही बघत असलो की फोन बघायला लागतो आपण. फोनवर काहीतरी सर्व करत असतो. पण टीव्हीवर सुद्धा एक चॅनल लावत नाही. दर 5 मिनिटांना नवीन काहीतरी. त्याच्या बरोबरीनं मॅच चालू असली अगदी जरी सुद्धा 2 ओव्हरच्या मध्ये काहीतरी बघायचं असतं आपल्याला. ऍड सुरू झाली तर झाली की आपण एकदा सर्व करतो, काहीतरी नवीन बघतो. बरं, टीव्ही चालू असताना जेव्हा फोन बघतो तेव्हा फोनवर पण एकाच कुठल्या तरी ऍपवर नसतो आपण. कधी व्हॉट्सअपवर काहीतरी आलंय का बघतो, कधी फेसबुकवर जातो, कधी इंस्टाग्राम चेक करतो, मध्येच युट्यूबचा एखादा व्हिडिओ चेक करतो, काहीतरी वाचायला आलेलं असतं ते वाचत बसतो. परत ते टीव्हीवर मध्येच लक्ष, कानावर अजून काहीतरी पडत असतं. एका जागी स्थिर नसतो आपण, सतत असं भरकटत असलो. म्हणजे हे मन जे भरकटत असतं आपण, म्हणजे आपण भरकटतो म्हणजे काय, हे आपल्याला प्रॉम्प्ट कोण करतं हे करायला, असं की इकडून तिकडं जा, तिकडून इकडे उड्या मार, ते आपलं मन करतं ना. तर हे मन जे आहे आपलं, ते इतकं भरकटतंय का सध्या, नेमकं काय झालंय? आणि बरं, हे भरकटतं तर त्याचा परिणाम कशावर होतो? वर्क एफिशियन्सीवर होतो. फोकस आपला होत नाही, एकाग्रता होत नाही. तर हे सगळं थांबवायचं कसं? तुम्हाला काही टिप्स देतोय मी या व्हिडिओमध्ये. नक्की ते अप्लाय करा, त्याचा फायदा होईल. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, जे माझ्या वयाचे आहेत किंवा माझ्यापेक्षा थोडे एक 10 वर्षांनी लहान असतील, म्हणजे साधारण 30 ते 40, 45 या वयोगटातली माणसं, यांना सगळ्यांना आठवत असेल की आपल्या लहानपणी टेलिव्हिजन म्हणजे काय होतं. म्हणजे माझ्या घरी तरी टीव्ही आला तेव्हा दूरदर्शन होतं फक्त. फक्त दूरदर्शन. डीडी बीडी असं काय नाही, डीडी 1, 2 भानगडीच नाही. फक्त दूरदर्शन. दिल्ली दूरदर्शन ते पण. कारण आमच्या गावामध्ये टीव्हीचा अँटेनाच नव्हता. म्हणजे अँटेना लावला ते काड्यांचा असायचा ना, तो लावायची भानगडच नव्हती. ते कॅचच होत नव्हते, इतके डोंगर वगैरे होते. त्याच्यामुळे आम्ही एक डिश बसवली. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा डिश, ही आपली डिश सोडून एक वेगळी डिश असते हे कळलं. आम्ही लहान होतो, शाळेत होतो. तर ही जी डिश बसवली, काही लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं आणि तेव्हा वर्ल्ड कप होता म्हणून ती डिश बसवली. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घरी आला, आम्ही बघायचो. क्रिकेट मॅचचं तर अट्रॅक्शन असायचं सगळ्यांना, त्यामुळं अख्खा दिवसभर ती क्रिकेट मॅच चालायची. तेव्हा 2020 नव्हती. पांढऱ्या कपड्यात लोक दिवसभर क्रिकेट खेळायची 50 ओव्हर्स. आम्ही ते बघितलं. ते संपलं. रोज ज्या सिरियल्स असतात, म्हणजे थोडक्यात 8 ते 9 हा स्पॅन असायचा. कधी चित्रहार असायचा, कधी अजून काहीतरी असायचं, त्यात टीव्ही बघायचा. कारण एरवी काय असायचं, ते कृषी दर्शन किंवा असलं काय काय कार्यक्रम असायचे, कुठे शास्त्रीय संगीत लागायचं. कारण त्या एका चॅनलवर त्यांना सर्वसमावेशक गोष्टी दाखवणं भाग होतं. त्यामुळे कुणाला काय आवडतं तो नंतरचा भाग होता. बातम्या पण त्यातच असायच्या. तर त्या बातम्या मध्येच यायच्या ऍक्च्युली, तेव्हा आम्हाला रसभंग करायच्या. पण तो जेवायला वेळ मिळायचा. म्हणजे 8 वाजता सुरू व्हायचा चित्रहार वगैरे, त्यानंतर त्या बातम्या यायच्या आणि त्याच्यानंतर परत सिरीज लागायची. ती एक सिरीज संपून आम्ही झोपायचो, म्हणजे लहान मुलं तरी. तर तो तेवढाच स्पॅन होता. तर तेवढा जगमारत बघायचं. मग त्याच्यानंतर सॅटेलाइट चॅनल्स आले. सॅटेलाइट चॅनल्स आल्यावर तर मग काय, 100 चॅनल्स तुम्हाला आहेत, 24 तास चालू आहेत, काय वाटेल ते बघा. तर तरी समोर मला आठवतंय की आम्ही बऱ्यापैकी स्टिक होऊन गोष्टी बघायचो. स्लोली मागच्या काही वर्षात असं कमी झालंय सगळ्यांचं, बरं सगळ्या वयोगटांचं. मी एकाचं सांगत नाही की हे बाबा तरुणांचं कमी झालंय, लहान मुलांचं कमी झालंय. माझ्या घरात 3 पिढ्या आहेत मला धरून, आणि तिन्ही पिढ्यांचं हेच प्रकार आहे. तर हे मन भरकटतंय आपलं. आणि हे मन भरकटतंय, याचा परिणाम हा होतो की आपण एकाग्र राहू शकत नाही, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्याच्यामुळं आपण जी गोष्ट करत असतो ती गोष्ट जास्त परिणामकारक पद्धतीनं आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, कोणी अभ्यासाला बसले तर तो अभ्यासाला व्यवस्थित वेळ बसू शकत नाही. कारण काहीतरी नवीन डिस्ट्रॅक्शन येतं, आणि डिस्ट्रॅक्शन आलं की आपलं मन तिकडं जातं. मग त्याच्यातलं काहीतरी घ्यायचं. बरं, ते झालं की पहिलं काम विसरतो आपण, काय करत होतो. बरं, हे झालं विद्यार्थ्यांचं. समजा एखादा काम करायला बसलाय, ऑफिसमध्ये काम करायला इव्हन बसलाय, टू डू लिस्ट असते आपली, दिवसभर काय करायचं असतं. बरं, ते कामं करताना सुद्धा असं होतं की पहिलं काम करताना दुसरं काहीतरी आठवतं आपल्याला. नाही नाही, हे महत्वाचं आहे, हे आधी करतो. बरं, हे महत्वाचं आहे म्हणून हे आधी करायला जातो. तर तिसरं काम आठवतं, अरे तिसरं राहिलंय. मग पहिलं आठवतं, अरे पहिलं तर राहिलंच आहे आपलं. म्हणजे कुठलंही काम होत नाही, आणि एक ना धड भाराभर चिंध्या होऊन आपण कुठल्याच कामात लक्ष देऊ शकत नाही. मग ते गिल्ट बिल्ड व्हायला चालू होते. अरे बापरे, आपण ते काम नाही केलं, आता काय करायचं. तर हे सगळं सुरू होतं. हे मन भरकटण्याची ही सगळी लक्षणं आहेत, आणि आपण थोड्याफार प्रकारानं प्रत्येक जण हे फेस करतो. म्हणजे कोणी नसेल करत तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही काय करता ते पण सांगा, कारण त्याचा फायदा होईल आपल्याला सगळ्यांना. मी तेच तर गोष्टी, 4 गोष्टी इथं मला ज्या वाटतात की मी हा एक्सरसाइज गेले एक लेट्स से 2-3 महिने करतोय, आणि समहाऊ मला बऱ्यापैकी त्याच्यात यश मिळालं की एका वेळी एकच गोष्टीवर फोकस करून ती गोष्ट पूर्ण करायची. तरी मन का भरकटतं? आता का भरकटतं याचं अनेक वर्ष, अनेक शतकं, कदाचित अनादी कालापासून सगळ्यांनी विचार केला असेल, पण कोणालाच त्याचं उत्तर सापडलं नसेल. कारण हे कायम होतं आपलं. जरी मी टीव्हीच्या बाबतीत आत्ता सांगितलं किंवा मोबाईलच्या बाबतीत आत्ता सांगितलं, तरी ओव्हरऑल हे होतच. म्हणजे मन कोणाला, हे मनाचं कोडं काय उलगडलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यावर असंख्य गाणी झालीत. आपल्या बहिणीबाईंनी तेव्हाही म्हटलं होतं की मन पाखरू पाखरू,
त्याची काय सांगू मात, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं अभयात. म्हणजे मन पाखरासारखं, पक्षासारखं आहे की ते आत्ता इथं आहे म्हणून आपण त्याला बघायला जावं तर ते कुठल्या कुठं आभाळात गेलं. म्हणजे आत्ता मी इथं बसलोय, मी इथं काहीतरी बोलतोय, तोपर्यंत माझं मन मात्र कुठेतरी भलतीकडे गेलंय. तर असं मनाची गत असती. त्यामुळं मनाला असं कंट्रोल करावं लागतं. मग याच कवितेत बहिणाबाई पुढे काय म्हणतात, त्या देवालाच विचारतात, देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, असं जागेपणी तुला कसं सपानं पडलं. या ओळी पुढं मागे अजून एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो. मी पाठ अगदी लहानपणी पूर्ण पाठ होती, आत्ता थोडी विसरली. पण याच्यामध्ये खरंच तसं आहे की अरे देवा, हे काय नेमकं केलंयस तू मनाचं, की ह्याचं आम्हाला कुणाला कोडं उलगडलेलं नाही, हे जणू तुला जागेपणी एखादं स्वप्न पडावं तसं तू ते केलंयस बहुतेक, की त्याच्याकडे फार लक्ष दिलेलं दिसत नाहीयेस, असं बहिणाबाई देवाला विचारतात. देवानं तरी काय उत्तर दिलं माहित नाही मला. आता नेमकं हे मन अस्थिर का होतं आणि ह्याला जागेवर कसं आणायचं, हे एक एक कारण, एक एक उपाय असं आपण बघत जाऊया. जेव्हा आपण विचार करतो ना, की नेमकं असं काय होतं, की एकातून दुसऱ्यात जातो, दुसऱ्यातून तिसऱ्यात जातो, तिसऱ्यातून चौथ्यात जातो, त्यातून परत पहिल्यात येतो, परत दुसऱ्यात जातो, असं असं उड्या का मारत असतो आपण, हॉपिंग का करत असतो. तर याच्यात एक असतं की एखाद्या कामात आपल्याला रस कमी वाटत असतो. मी सायन्सचा अभ्यास करताना व्हायचं माझं स्पेशली. मी गणिताचा अभ्यास जेव्हा करायचो तेव्हा मी गाणी लावायचो ऍक्च्युअली, आणि मी गणिताचा अभ्यास करायचो, गणितं सोडवत बसायचो. काही फरक पडायचा नाही मला, ती गाणी येत आहेत त्याच्यामुळे आपलं लक्ष लागत नाहीये का. कारण म्हणजे मी ब्रॅग नाही करत आहे, असं शेखी नाही मिरवत आहे, पण मला गणित आवडायचं, गणित सोडवायला मला खूप आवडायचं. त्यामुळे गणिताचा अभ्यास करताना मी मस्त ते गाणी लावायचो. याच्या विरुद्ध मी सायन्सचा अभ्यास करायला बसायचो, तेव्हा सायन्सचा अभ्यास करताना मात्र जरा कुठं लांबून कुठनं आवाज आला तरी माझं लगेच मी म्हणायचो नाही 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 नाही, माझं जरा डिस्टर्बन्स होतोय त्या आवाजाचा. आता आम्ही अशा गावात राहत होतो जिथं खरंच लांब लांब, म्हणजे खूप लांब कोणी ओरडलं तर ऐकूया आलं असतं आम्हाला, पण ओव्हरऑल शांतता होती. आणि अशा शांततेमध्ये राहताना कोण कशाला ओरडायला जाणार आहे. बरं, सगळ्या मुलांच्या परीक्षा तेव्हा एका वेळी असायच्या. असं SSC आहे, CBSE आहे, याची आधी झाली त्याची नंतर झाली असं काही नसायचं. घराला घरं लागलेली नसायची, लांब लांब घरं होती, त्यामुळे टीव्ही जोरात लावलाय, गाणी लावली आहेत, असं काही नाही. उलटं म्हणजे शेजारी पाजारी लोक काळजी घ्यायचे, अरे अमोलची परीक्षा आहे, अभ्यास चालू असेल त्याचा, आरडाओरडा करू नका, हळू खेळा, लहान मुलांना सांगायचे. म्हणजे माझीच नाही, उदाहरणार्थ सांगतोय मी, कुणाची म्हणजे त्या त्या घरातल्या मुलांची परीक्षा असेल शेजारच्या, तर ते बाकीचे ओरडायचे. अशी परिस्थिती असताना सुद्धा सायन्सचा अभ्यास करताना मला मात्र असं व्हायचं. साधे सोपं कारण आहे, सायन्समध्ये मला तेवढा रस नव्हता, गणित मला आवडायचं. एखाद्या कामात आपल्याला जेव्हा रस नसतो, इंटरेस्ट नसतो, तेव्हा ऑटोमॅटिकली ते काम आपल्याला नीरस वाटतं आणि त्याच्यातला इंटरेस्ट आपला कमी झाला की मग आपलं त्यातून कारण शोधायला लागतो, की दुसरीकडे आपण भरकटतो. मन कोण कंट्रोल करणार आहे. समोर पुस्तक घेतलंय, पण ते पुस्तक वाचतोय की नाही कुणाला कळणार आहे. पुस्तकात लक्ष आहे की नाही कळत ना आपल्याला, ते भरकटतं मन. दुसरा काहीतरी विचार करतं, की आता हा पिक्चर रिलीज होणार आहे, उद्या ती मॅच आहे, मग सचिन करेल का सेंचुरी. हे आमचं सांगतोय. तर असं व्हायचं, कारण इंटरेस्ट नसायचा. आता इंटरेस्ट नसणारं काम करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं हे हवं, की आपण जे काम करतोय, म्हणजे उदाहरणार्थ अभ्यास करत असेल तर तुम्हाला पर्याय नाही बॉस. 10वी पर्यंत तरी सगळ्या विषयांचा अभ्यास करायला लागतो, तुम्हाला आवडो न आवडो. 10वी नंतर सुद्धा एक शाखा घेतल्यानंतर त्या शाखेतला एखादा विषय तुम्हाला आवडत असतो नसतो. जसं नंतर मला अकाउंट्स आवडत होतं, वेरॅज इकॉनॉमिक्स किंवा लॉचा कंटाळा यायचा, पण त्याला पर्याय नसायचा, करावं तर लागणारच असायचं ते. त्यामुळे जिथं कंपल्शन आहे तिथं हे आपल्याला आपल्या मनाला सांगावंच लागतं की हे करायचंय आणि करायचंच आहे. तिथं तेवढं ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागतं. हीच गोष्ट आपण काम करत असतानाचे, आपण एखादं काम निवडलंय आणि ते आज आपल्याला आवडेनसं झालं अचानक, पण त्याच्यावर आपलं सगळं घर अवलंबून आहे, त्याच्यावर आर्थिक गणितं अवलंबून आहेत. मग ती आर्थिक गणितं बिघडणार आहेत का. ती जर बिघडणार असतील तर आपल्या घरच्यांना त्या निर्णयामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे, की मला हे आवडत नाहीये तरी मी करतोय, पण मला हे बदलायचंय. जर मला बदलायचंय तर मग मला जे आवडतंय ते करण्यासाठी मला प्रॉपर प्रशिक्षण घ्यायला लागेल किंवा मला एक्सपिरियन्स घ्यायला लागेल. मी साईड बाय साईड तो घेईन. आपण कित्येक उदाहरणं बघतो ना, माझ्याच माहितीत असे कित्येक इंजिनियर्स आहेत की ज्यांनी कुणी हॉटेल टाकलंय, कुणी फोटोग्राफर बनलाय, म्युझिकमध्ये आलाय, रायटर झालाय, फिल्म मेकर झालाय, किंवा अजून काय 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 करतोय, कुठं अजून एक वेगळाच दुकान काढलंय वेगळ्या टाईपचं. खूप जण आहेत. जरुरी नाही की प्रत्येकानं जे शिक्षण घेतलंय तेच करायला पाहिजे, पण मग शिक्षण घेण्यात मागं, शिक्षण घेताना आपण ते केलेलं असतं आणि त्याच्यावर आज आपण काहीतरी
पैसे मिळवत असतो ते अचानक तर बंद नाही आपण करू शकत. त्यामुळे कितीही नीरस वाटलं ते काम तरी एक ठराविक मुदत देऊन ते काम आपल्याला करावंच लागणार आहे आणि मग तेवढ्या वेळ त्याच्यामध्ये फोकस ठेवावाच लागणार आहे. ते अशा पद्धतीनं त्याला आपल्याला ट्रीट करावं लागेल. कधी कधी शारीरिक किंवा मानसिक थकवा येतो आणि त्याच्यामध्ये असं होतं की कामात लक्ष लागत नाही. सो दॅट इज फेअर इनफ. काम तुम्हाला आवडतंय पण इतके दमलेलो असतो आपण, ॲट अ स्ट्रेच काम करत असतो. कधी कधी 12, 14, 24 तास, 48 तास असंही होतं की सलग 2-3 दिवस खूपच तेच काम आपण करतोय, एकाच प्रकारचं करतोय. किंवा मेंटल स्ट्रेस आलेला असतो. म्हणजे मध्ये एकदा एक स्क्रिप्ट रायटिंगच्या निमित्तानं आम्ही एक 3 दिवसाचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन केलं होतं. आम्ही एका हॉटेलमध्ये जायचो आणि त्या हॉटेलमध्ये त्या क्लायंटनी रूम बुक केली होती, सॉरी कॉन्फरन्स हॉल बुक केला होता आणि त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही 8-10 जण लोकं त्याच विषयावर दिवसातले 8-10 तास बोलायचो आणि त्यानंतर मला ते लिहायचं असायचं. तर हे करत असताना इतका तो असा मानसिक थकवा यायचा. इनफॅक्ट ते वर्कशॉप संपल्यावर मी जवळ मला वाटतंय असं 12 तास वगैरे झोपलो असेल. कारण तो मेंटल थकवा आलेला मला. पण ते 3 दिवस मला फार मुभा नव्हती किंवा दिवसभर जरी मी थकलो तरी मला ते करायला लागणार होतं. तर अशा वेळी मला वाटतंय शक्य असेल तर एखादा ब्रेक घ्यायचा छोटासा, जसं मी 12 तास झोपलो आणि त्यानंतर परत फ्रेश होऊन कामाला लागलो. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1 दिवसाचा ब्रेक घ्या आणि काम करायला लागा. किंवा तसं शक्य नसेल तर काम चालू असताना त्याच्यामध्ये पॉवर ब्रेक जो आपण म्हणतो, पॉवर नॅप, छोटीशी झोप घेतली आणि चालू केलं. परत काम, ती छोटीशी झोप इतकं काम करती. म्हणजे जी 15-20 मिनिटाची झोप असते ना, बसल्या-बसल्या झोप घ्यायची. म्हणजे ही झोप आडवं पडून नाही घ्यायची, नुसतं बसल्या जागी झोप घ्यायची. जर शक्य असेल ऑफिसमध्ये तर. कारण बऱ्याच ठिकाणी काही आजकाल कॉर्पोरेट्समध्ये या गोष्टी फॅसिलिटीज असतात. पण जिथे प्रायव्हेट असतं ना, तिथे म्हणजे माझे बॉस तर मला झोपू नाही द्यायचे. मी जर त्यांना झोपलेला दिसलो असतो इव्हन लंच टाईममध्ये तर मला बाहेर हकललं असतं. किंवा खूप बोलले तरी असते काहीतरी असं टोचून. तर हे प्रत्येकाचं होऊ शकतं. त्याच्यामुळे ते आपण आपल्या परिस्थितीनुसार सरळ बाहेर पडायचं, नाही तर चालून यायचं थोडंसं, कानात इयरफोन्स लावायचे, एखादं मस्त म्युझिकचे रिलॅक्सिंग म्युझिक असतं ना YouTubeवर, तसलं एखादं लावायचं, चहा कॉफीचा कप हातात घेऊन बसायचं, शांत व्हायचं. कसलाच विचार डोक्यात येत नाही हळूहळू. आणि मग आपण पुन्हा त्या कामाला सुरुवात केली की जास्त जोरानं ते काम करू शकतो. आपण एकाच वेळी खूप कामं करायची सवय असते आपल्याला. मल्टीटास्किंग करतो आपण आणि मग ते मल्टीटास्किंग करायला लागलो की पण आपल्याला थकवा येतो. कारण ते ऑब्व्हियसली ते मल्टीटास्किंग आपल्याला मजबुरीतून करायला लागलेलं असतं. आपला चॉईस नसतो तो, आपल्याला मजबुरीतून करायला लागलेला असतं. मग अशा वेळी काय होतं, खूप कंटाळा यायला लागतो. अरे यार, खूप थकवा आला, हे पण करतोय, ते पण करतोय, ते पण करतोय एकाच वेळी. शक्य असेल तर मल्टीटास्किंग टाळायचं बघायचं. म्हणजे एका वेळी 7 कामं करत असेल तर 4 केलेली ठीक आहे. 4 करत असेल तर 2 केलेली ठीक आहे. बाकीच्यांना देता येतात काय, आउटसोर्सिंग करता येतात काय, डेलिगेट करता येतात काय, हे बघायचं आणि एका वेळी त्या 1-2 कामांवर फोकस ठेवायचा. त्याच्यातही ज्याची प्रायोरिटी आहे ते आधी करायचं. प्रत्येक गोष्ट मी सांगून करून ते तसं रूल बुक नाहीये. पण ॲटलीस्ट तुम्हाला त्यातून एक गाईडलाईन्स मिळतील की असं करू शकतो. टिप्स मिळतील छोट्या-छोट्या. कदाचित असं करू शकतो, असं करून बघू शकतो. तुम्ही आपापल्या परिस्थितीनुसार ठरवू शकता. अभ्यास करतानाही असं होतं ना, की आता जर बघितलं तर मुलांना एका दिवशी एक पेपर असतो. माझ्या मुलाला अजून 8वीत असताना एका दिवशी एक पेपर आहे. मला आठवतंय घटक चाचणी असायची तेव्हा एका दिवशी 3 का 4 पेपर्स असायचे आम्हाला 20-20 मार्काचे. सकाळी 2, दुपारी 2 असं काहीतरी असायचं. 6 मैलचा 2 पेपर्स असायचे आणि आपण 2 पेपर्सचा अभ्यास करून जायचो एका दिवशी. ते मल्टीटास्किंग करून जायचो आपण, निवांत करून जायचो. आपल्याला काही असा स्ट्रेस येत नव्हता. तर आता मात्र तो एक पेपरचा अभ्यास करायचा म्हटलं तरी जीवावर येतो. मग तो स्ट्रेस येतो. सांगायचा उद्देश हा आहे की त्या एका पेपरमध्ये सुद्धा पिरियॉडिक टेबल पण पाठ करायचे, प्रश्नोत्तरं पण पाठ करायची, ती कारणं द्या पण पाठ करायची, ही सुद्धा मल्टीटास्किंग वाटू शकतं. तर त्याच्यातलं सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते प्रायोरिटाईज करून पाठ करायला पाहिजे. म्हणजे अभ्यास करायला पाहिजे. सेम तीच गोष्ट आपल्या कामाची. प्रायोरिटाईज करून ती कामं करायला पाहिजेत. मग मल्टीटास्किंगचा सुद्धा आपल्याला त्रास होत नाही आणि मल्टीटास्किंग करताना जे मन भरकटतं आपलं, कारण तेव्हा तर अगदी हमखास होतं की आपल्या लिस्टवर आपल्याला दिसत असतं 4 कामं आहेत आणि मग हे करू का, हे करू का, हे करू, कशातच लक्ष नाही. तर त्यामुळे ते मल्टीटास्किंग जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं. नसेल शक्य तर मी सांगितल्याप्रमाणे डेलिगेट करायचं काम, आउटसोर्स करायचं शक्य असेल तर, किंवा ॲक्च्युअल काम ते पोस्टपोन करता येतं का हे बघायचं. मी जेव्हा फॅक्टरीजमध्ये जातो ना, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये, जिथं मोठी मशिनरीज असतात, असेंब्ली लाईन असते आणि ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनत असतात, तिथे वेगवेगळे पार्ट्स येतात आणि ते पार्ट असेंबल करायचे असतात. त्या असेंब्ली लाईनवर कन्व्हेअर बेल्ट असतो, माणूस थांबलेला असतो, त्याच्या पुढे तो पार्ट येतो, त्यानं तो दुसरा पार्ट, आपल्याकडचा पार्ट जोडायचा, पुढे जातो, पुढचा माणूस पुढचं काम करतो. आयुष्यभर तो माणूस तेच काम करतो.
आता तरी खूप गोष्टी बदलतात सतत. तेव्हा पहिल्यांदा मी या क्षेत्रात आलो तेव्हा बघायचो मी, तेच पार्ट्स जात आहेत. बजाजचे तेच पार्ट्स चालू आहेत, तेच पार्ट्स चालू आहेत. टाटा मोटर्सचे तेच पार्ट्स चालू आहेत ट्रकचे. मॉडेलमध्ये बदलच नाही ना. मग इंटरनल पार्टमध्ये सुद्धा बदल नसतो. ते असेंब्ली त्याच. माणसं एकसुरी काम कसं करू शकतात? आपल्याला एकसुरी काम करायला लागले कंटाळा येतो. म्हणजे एकाच टाईपचं काम झालं की आपलं मन भरकटायला चालू होतं. अरे यार, तेच काम आहे. विचार करा ना, आपण जातोय आणि गेल्यानंतर आपल्याला तेच काम जर असेल, तर किती वैताग येतो. म्हणजे आय रिअली सॅल्यूट टू दोज पीपल हू ॲक्च्युअली डू दॅट. मी त्यांना विचारायचो की अरे कसं करू शकता तुम्ही असं? नाविन्य नाही कामात, काही विरंगुळा नाही. 30 मशीन्स, 30 पार्ट्स. एक म्हणजे त्यांना ते आवडलेलं असतं म्हणून स्वीकारलेलं असतं असं नसतं. मजबुरीतून स्वीकारलेलं असतं. ते म्हणायचे मला की हे नाही केलं तर मग खाणार काय? मुलं काय खातील? मुलं कशी शिकतील? त्यांची इच्छा ही असायची की आपण हे करावं आणि मुलांना आपण यातनं बाहेर काढावं, म्हणजे त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळेल. पर्पज, इथं येतो पर्पज. एकसुरीपणाचा कंटाळा येतो, बरोबर आहे. पण पर्पज जर तेवढा मोठा असेल, उद्देश जर तेवढा मोठा असेल, तर आपण ते काम जास्त प्रभावीपणे करू शकतो. त्याच्यात लक्ष देऊन करू शकतो, कारण आपल्यासमोर पर्याय नसतो. 16 तास अभ्यास करणारी मुलं आपण पाहतो. त्यांना कंटाळा येत नाही. कंटाळा येत असला तरी ते त्याकडे लक्ष देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं मला 0.1% किंवा त्याच्याही कमी पर्सेंटमुळं ते हवं ते कॉलेज मिळणार नाहीये. मग मला करायला पाहिजे. तर तशाच पद्धतीनं आपल्याला तो पर्पज जेव्हा आपला उद्देश व्यवस्थित माहिती होतो, आपण ते एकसुरीपणा असला तरी ते काम करायला लागतो. आणि या व्यतिरिक्त असं होऊ शकतं, ते एकसुरीपणा वाटत असेल तर थोडं वेगळं काहीतरी आपण केलं ब्रेक घेऊन, परत ते काम करायला लागलं तर तो उत्साह वाटू शकतो. मग मन भरकटत नाही त्यावेळेस. काही वेळेला म्हणजे मी सुरुवातीला मगाशी म्हटलं की काही वेळेला आपल्याला डिस्टर्बन्स होतो. टीव्हीचा आवाज फार मोठा वाटायला लागतो. गाणी लावली तसं वाटायला लागतं. तर ते होऊ शकतं. त्याच्यामुळेही, आणि हे जेन्युइनली काही वेळा होतं आणि त्याच्यामुळेही आपलं कामात लक्ष लागत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही. हे होऊ शकतं. प्रत्येक वेळी आपण शेजाऱ्यांना सांगू शकत नाही टीव्हीचा आवाज कमी करा. आपल्या घरात सांगू शकतो, पण बाकीच्यांना नाही सांगू शकत. मग डिस्टर्बन्स येतो. मग डिस्टर्बन्स आला की आपलं कामावरचं लक्ष कमी होतं किंवा अभ्यासावरचं लक्ष कमी होतं. ते मात्र जेन्युइनली होतं. मी मायापुरता त्याच्यावर उपाय शोधला होता. मला वाटतं मागे पण मी सांगितला होता का नाही मला आठवत नाही. पण हा उपाय हा आहे की सरळ कान बंद करायचे. कारण पहिला जो डिस्टर्बन्स येतो तो कानातनं आत जातो. त्यामुळे कान बंद करणं हे त्याच्यावर सर्वात चांगला उपाय आहे. इयरफोन घ्यायचा, इयरफोन कानात घालायचे दोन्ही ते गोळे, किंवा कापसाचे गोळे घेऊन कानात घालायचे. बाहेर इयरप्लग्स मिळतात चांगले, ते लावायचे. व्यवस्थित आपला कान बंद झाले की एक मेजर जो डिस्टर्बन्सचा सोर्स असतो ना, तो आपण ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळे आपलं मन त्याच्यामध्ये लागायला चालू होतं. तर हे करू शकतो आपण. याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी आहेत ज्या आपण वेळोवेळी बोलतो की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतो आपण, की जे आपली शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहतं. शरीर सुदृढ करायच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. योगासनं चालू केलं की ऑटोमॅटिकली आपला फोकस वाढतो. फोकस वाढवण्यासाठीची योगासनं आपण करायला पाहिजेत, की आपल्याला मनाची एकाग्रता वाढवायची, आपलं मन भरकटू द्यायचं नाहीये. मग त्या एक्सरसाइजमध्ये ते हे पण असतं की ऍक्च्युअली म्हणजे कॉन्शियसली मन भरकटू द्यायचं. आत्ता समजा मी काहीतरी एक विचार करतोय आणि मी त्या गोष्टीवर असेल, उदाहरणार्थ मी आत्ता विचार करतोय की मला हा चहा चांगला करायचा आहे. इतकी साधी गोष्ट आहे. मला चहा चांगला करायचा आहे. तर मी कॉन्शियसली हा चहा चांगला करण्याच्या ऐवजी विचार करतो की मी सरबत कसं करीन. सडनली दुसऱ्या सेकंदाला मी परत चहावर यायचं. हे ट्रेनिंग असतं बेसिकली. मनाला ट्रेनिंग देतो आपण की कसं आपण तिकडे बघतो आणि त्याच वेळी इकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण आता समजा इथे या बोटाकडे मी बघतोय, तर बोटाकडे बघताना बोट जेव्हा इकडे फिरवतो म्हणजे काय करतो मी, मला पाठीमागचं सगळं ब्लर दिसतं. तुम्ही करून बघा एक्सरसाइज, की आपण जेव्हा मोबाईलमध्ये एखादा फोटो घ्यायला जातो, तर फोटो घेताना आपण त्या फोटोच्या इमेजवर टॅप केलं बोटानं, की बाकीचं ब्लर होऊन जातं सगळं, किंवा कॅमेऱ्यात फोटो घेताना. तर हेच आपल्याला करायचंय. फोकस म्हणजे तेच असतं ना, त्यालाच तर फोकस म्हणतात. ऑटो फोकसने ते ऑटोमॅटिकली होतं. मॅन्युअल फोकसने आपल्याला करावं लागतं. तर हा मॅन्युअल फोकस जो मनाचा आहे, तो आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे. तर हे करण्यासाठी मन ट्रेन करायला पाहिजे आणि ते ट्रेन करायची पण ॲप्स आहेत. तर ती पण ॲप्स डाउनलोड करून आपण मोबाईलचा उपयोग करून, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ते करू शकतो. जे ऑनलाईन ॲप्स आहेत ते ऑनलाईन आपल्याला चालवावी लागतात, त्यासाठी इंटरनेट. एरवी आपण फोनचा फ्लाईट मोड ऑन करून ते करू शकतो. कामाचं नियोजन करू शकतो, टू डू लिस्ट करू शकतो,
हे अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण मागे व्हिडिओज या सगळ्याचे बनवले ते एकदा चेक करा जाऊन. आणि मला वाटतं ती एकाग्रता आपण आणली की मग मन भरकटायचं जे प्रॉब्लेम आहे हा बऱ्यापैकी कमी होईल आणि आपण तो एक एकाग्रता अचीव करू शकू असं मला वाटतंय. एकाग्रतेने जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर थँक्यू सो मच. आणि मला वाटतं याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ट्राय करून बघा या गोष्टी. मी ज्या काय केल्या त्या मला बऱ्यापैकी आत्तापर्यंत त्याच्यामध्ये यश आलंय. तर तुम्हालाही ते यश येईल आणि त्यासाठी ऑल द बेस्ट. आतापर्यंत अमोल बोल मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ नवीन अपलोड करेन तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि त्याच्यावर तुम्हाला काय आवडलं किंवा काय आवडलं नाही हे कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा दुसऱ्यांनाही उपयुक्त असेल तर प्लीज शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.